नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर डेली रुटीनचे व्लॉग्स मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यातलाच हा एक पार्ट आहे संध्याकाळचा. आता दिवसभर जी आपण कामं करतो ना, त्यातली राहिलेली कामं आपल्याला संध्याकाळी करावी लागतात आणि प्रत्येक गृहिणीचे ही ठरलेली कामं असतात. आता सकाळी तुम्हाला तर माहिती आहे, की कपडे धुतल्यानंतर दुपारनं आपल्याला घडी करायचा जरा कधी-कधी कंटाळा येतो आणि उन्हाळ्यात येणार जेवलं की लगेच झोप येते. आता हे माझ्याबरोबर होतं का तुमच्याबरोबर होतं ते नक्की सांगा. आणि वॉशिंग मशीन कुठं मी लावलेली तर लगेच लाईट गेली. तुम्हाला माहिती आहे का, हेच ते सरप्राईज आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर ही मी वॉशिंग मशीन आत्ता घेतलेली आहे. हो, ही माझ्यासाठी नवीनच आहे, बट मी सेकंड हँड घेतलेली आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, की अशा मोठ्या वस्तूंमध्ये इन्व्हेस्टमेंट तर करायची असते, पण आपलं घर वगैरे पण तसं पाहिजे. तर परत फ्युचरमध्ये माझा प्लॅन जरा वेगळा आहे. पण सध्या तरी ही माझी जी पहिली लक्ष्मी आहे, ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि खूप माझ्या लाईफमध्ये ही मोठी अचीवमेंट असल्यासारखी आहे. कारण माझ्या एका स्वप्नाच्या पार्टमधलाच हा एक पार्ट आहे. कारण वॉशिंग मशीन मला खूप दिवसापासून घ्यायची होती आणि जी की मी आत्ता घेतलेली आहे. भले ती सेकंड हँड असो, पण माझ्यासाठी माझी लक्ष्मी जी आहे ती माझी स्वतःसाठी खूप स्पेशल आहे. नंतर बघू शकता कपडे मी धुतले, तर तुम्ही म्हणा कपड्यातून किती काळं पाणी येते. आता रानातली कपडे असतात बघा, पाण्यातून तर काढलेली मी, पण तरी पण रानातल्या कपड्यांना तर थोडं तसं असतंच. आणि नंतर बघा कपडे मी डबल पाण्यातून काढले 2-3 वेळा लावून आणि छान ड्राय करून घेतली. ह्या मशीनची खासियत म्हणजे काय माहिती आहे का? ही मशीन लगेच कपडे जे आहेत ते ड्राय पण करते. पावसाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला जरी वॉशिंग मशीन घ्यायची असेल आणि माझी वॉशिंग मशीन कोणती आहे, तर मला तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. मी तुम्हाला मशीनची पूर्ण डिटेल्स देईल आणि मी आमच्या इथून जवळूनच घेतलेली आहे ही मशीन. कारण माझ्या माहेरी काकी आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलेली, की "तू पण तिथून मशीन घे." मी घेतली, खूप छान टिकते. आणि खरं सांगू का, ह्या मशीनला फक्त 3 ते 4 महिनेच अगोदरच्या ओनरने वापरलेली. ह्याची खरी प्राईस तर 18,000 आहे, पण मला ही खूप कमीमध्ये भेटली. 4,500-5,000 पर्यंत भेटली आहे. आणि नंतर बघू शकता कपड्यांच्या घड्या करून मी पार्लरची कपडे अगोदर ठेवली आणि जी फ्रेम दिसते ना, ती मी ऑनलाईन मागवलेली आहे. तुम्हाला जरी ऑनलाईन घ्यायची असेल, तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाका. Meeshoवरून मागवलेले आहे एकदम चीप रेंजमध्ये. तुम्ही जर बनवून घ्यायची म्हटले तर ₹350-400 जातील. पण Meeshoवरून मला फक्त ₹167 मध्ये ही झालेली आहे, भेटलेली आहे. नंतर संध्याकाळी बघू शकता मी फेस वॉश केलं. आता फेस वॉश कोणतं वापरते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं. संध्याकाळी कामं वगैरे केल्यानंतर की नाही, असं चेहरा वगैरे धुतल्यानंतर जरा फ्रेश वाटतं. त्यामुळे मी फेस वॉश करते. नंतर बघू शकता फेस वॉश केल्यानंतर खूप छान वाटते आणि चेहरा पण छान दिसतो आपला. आणि दिवसभर जी आपण कामं केलेली असते ना, फेस वॉश नंतर नाही ना खूप फ्रेश वाटतं. आता भरपूर जण म्हणतील झोपायच्या अगोदर जर तोंड धुतलं तर झोप लागेल का? तर खरं सांगू का, मला तर संध्याकाळी तोंड धुतल्यानंतर खूप छान झोप येते. आणि तोंड वगैरे धुतल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे नाईट केअरसाठी मी हे सिरम वापरते. आणि हो, राहिला विषय मी कोणता वापरते, तर तुम्हाला ह्याच्यावरून दिसलं असेल की मी प्लिक्सचं यूज करते सध्या तरी. कारण काय झालं माहिती आहे का, आता गरमीमुळे व्हाईट हेड्सचे वगैरे प्रॉब्लेम्स खूप वाढत आहेत आणि चेहऱ्यावर एकदम बारीक-बारीक पुरळ येते घामोळीसारखी. त्यामुळे मी हे यूज करते. तर छान असं सिरम लावल्यानंतर हे सिरम आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता भरपूर लोकं म्हणतील की डायरेक्ट चोळतीस का काय? तर हो, जरा पेनिट्रेट करते फेसवर आणि नंतर आपल्याला ह्याला फक्त टॅप-टॅप करायचं आहे आणि छान हे आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व्ह होतं. आणि जर ह्याचं म्हटलं ना सिरमचं, तर भरपूर सारे म्हणजे हे आहेत, रिझल्ट पण आहेत सिरमचे. त्यामुळे संध्याकाळच्या जर डेली रुटीनमध्ये म्हणाल तर फेस वॉश आणि सिरम तुम्ही यूज कराच मोस्टली. आणि सकाळचं वगैरे तुम्ही चेहरा वगैरे वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावू शकता. नाहीतर तुम्ही बाहेर जाणार असाल तर SPF लावा. SPF म्हणजे आपली सनस्क्रीन बरं का. तर तुम्ही ह्या दोन्हीमधलं कोणतं पण यूज करू शकता, मॉइश्चरायझर किंवा SPF. नंतर मी आहे असं बॉक्समध्ये ठेवते, जेणेकरून ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवल्या म्हणजे सापडतात. आता ह्या 7-8 दिवसामध्ये खूप धावपळ झाली. रानातली कामं असल्यामुळे डबे भरपूर होते. त्यामुळे मला जरा घर आवरायला थोडा हेच झाले, वेळच झाला आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता कपड्यांच्या ज्या घड्या केलेल्या, त्या कपड्यांच्या घड्या आता ठेवायची वेळ आलेली आहे. आणि हो, तुम्ही म्हणाल की हातामध्ये अर्धे कपड्यांच्या घड्या केल्या आणि अर्धे असे उचलून नेलेत. तर ह्यांची जी कपडे आहेत डेली यूज करायची ती मी अडकवून ठेवते, त्यामुळे ती तशी दिसत आहेत. आणि नंतरनं बघू शकता की आता झोपायची तयारी करताना ह्या उषा ज्या होत्या, त्याचे पण मी आता वॉशिंग मशीन असल्यामुळे कवर वगैरे धुवून टाकलेले. अगोदर खूप कंटाळा यायचा. तरी पण धुवाय तर लागायचेच, कारण खराब झाले की ते विचित्रच दिसते जरा. आणि एक कवर वेगळा आणि एक कवर वेगळा असं काय माहिती का, रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढे मी यूज करत असते. आता अजून 2-3 सेट मला मागवायचे आहेत. लवकरच मागवेन, तुमच्याबरोबर ते शेअर करेन. आणि ह्या पिलोज मी संध्याकाळी झोपताना काढून ठेवते. आणि बघू शकता आता आणलेल्या सामानामध्ये हे किट मी आणल्यात लहान मुलींसाठी, खूप छान आहेत. आणि नंतर मशीन वगैरे पुसून सर्व पसारा वगैरे आवरायचा होता. तर बघू शकता आज किती सारा पसारा झाला आहे.
तर छानपैकी सर्व क्लीन केलं. असा होता आजचा व्हिडिओ. बाकी तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून